आणि आता वळतोय महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी आहे बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भातली। आपण पाहतोय बिहार विधानसभा निवडणुकीसाठी उद्या पहिल्या टप्प्यातलं मतदान होणार आहे। पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी मतदान पार पडणार आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटणा शहरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। 30,000 सीआरपीए जवान, 3.5 लाख पोलीस तैनात करण्यात आले। आज रात्रीपासूनच कर्फ्यू लावण्यात आलाय आणि याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी मृगा वर्तकने। पाहूया। बिहारच्या पटण्यामध्ये इथे उद्या इलेक्शन्स आहेत, पहिला टप्पा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा पाहायला मिळतोय। इथे या ठिकाणी सीआरपीएफचे जवान आहेत, तपासणी सुरू आहे। खरं तर मोठ्या प्रमाणावर चेकिंग आहे, गाडीमधलं काही आहे की नाही याची तपासणी केली जाते। सगळे पोलीस बंदोबस्त, कर्फ्यू लागलेला आहे। काही वेळातच 10 वाजता कर्फ्यू लागेल आणि त्यानंतर उद्याची सगळी तयारी आहे। खरं तर बिहारच्या निवडणुका नेहमीच चर्चेचा विषय असतो। इथे गेल्या काही दिवसांपूर्वी 2 मोठ्या नेत्यांच्या हत्याही झाल्या होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर आता हा सगळा पोलीस बंदोबस्त आहे आणि म्हणून संपूर्ण वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। सगळा पोलीस बंदोबस्त जवळपास 3.5 लाख पोलीस तैनात केलेले आहेत आणि त्याचबरोबर 3,500 30,000 पोलीस सीआरपीएफ जवान सुद्धा आहेत। तेव्हा आता सगळ्याचे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत। पुढचे 4 दिवस राजकीय वातावरणात चर्चा करणार आहोत। कॅमेरामन गणेश काळेसोबत मृगा वर्तक, साम टीव्ही, पटना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।